हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज आंब्यापासून आंबा लाडूची रेसिपी बनवते. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबे खूप आवडतात. असा आंबा आवडत नाही असं कदाचित कोणी नसतं. तर त्यासाठी मी 2 आंबे घेतलेत. ते स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर ते मी कट करून घेते आणि त्या आंब्यांचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर आता मी कट केलेत आणि चमच्याच्या सहाय्याने त्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. तर बघू शकता अगदी सहज तो गर निघतोय आणि आंबे पिकलेले पण आहेत छान. तर आता मी तो काढून घेतलाय. त्यानंतर घेतलेली आहे ही साखर. तर आंबा भरपूर गोड आहे त्यामुळे मी फक्त 2 चमचे साखर घेतली आहे. आणि त्यानंतर ह्या 3 ते 4 वेलचीचे दाणे घेतलेत आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक त्याचे प्युरे करून घ्यायचे आहे. तर बघू शकता आंबा छान असा मी बारीक करून घेतलाय. त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा तूप आणि त्यामध्ये आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट आहे. तर हे मी 2 वाटे घेतलेलं आहे. तर या जागी तुम्ही ओला नारळ पण यूज करू शकता. आणि आता हे तुपावर आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर 1-1.5 मिनिट मी छान असं ते तुपावर भाजून घेतलंय आणि त्यानंतर आता हा जो आंब्याचा गर आहे तर तो मी घालून घेणार आहे. तर 2 वाट्या खोबऱ्याचा किस आहे त्यामध्ये मी 1 वाटी आंब्याचा गर घातलेला आहे. म्हणजे एक फुल वाटी भरलेली होती तेवढा आंब्याचा गर आहे. तर तुम्ही तोही कमी जास्त प्रमाणात करू शकता थोडाफार. त्यानंतर आता ते आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर ही मिल्क पावडर आहे तर ती मी 1 वाटी घेतले आणि दूध 1 वाटी घेतले. कारण आपण मावा वगैरे काय यूज नाही केलेलं तर त्यामुळे मी दूध आणि मिल्क पावडर याचा यूज केलेला आहे. आणि आता हे मिश्रण सगळं आपल्याला छान असं परतवून 1 मिनिटभर परतवून छान असं एकत्रित करून घ्यायचंय. तर बघू शकता आता सगळं मिश्रण छान असं एकजीव झालंय आणि आता त्या पॅनपासून सेपरेट बाजूला पण सुटायला लागलंय, गोळा व्हायला लागलाय त्याचा. तर आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घातलेत. तर ड्रायफ्रूट त्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला आवडेल असे टाकू शकता. म्हणजे मनुके म्हणा किंवा पिस्ता म्हणा, काय आवडेल ते तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता. आणि आता ते जरा नॉर्मल झालेलं आहे थंड. तर मी आता त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन मी त्याचे लाडू बनवणार आहे. तर बघू शकता अगदी सहज त्याचे लाडू तयार होत आहेत. तर आता आपला हा लाडू रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे मी बाकी सगळे लाडू करून घेतलेत. आणि त्यानंतर आता थोडंसं डेसिकेटेड कोकोनट अजून घेणार आहे मी 2 चमचे. आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करत असा हा लाडू घोळवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला वरून कोट होईल कोकोनटचा असा. आणि आता मी असे सगळे लाडू पण करून घेतलेत. तर बघू शकता तुम्ही अगदी मऊ सॉफ्ट असे आपले लाडू रेडी झालेले आहेत. कलरही खूप छान दिसतोय आणि टेस्टला तर अगदी अप्रतिम आहेत. तर तुम्ही असे आंब्याचे लाडू नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली ही आंबा लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.